जिल्ह्यातील रामटेक पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या दुधाळा गावाजवळ पैशांच्या वादातून एका तरुणाची धारदार शस्त्रानं निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे, ज्यामुळे गावात शोककळा पसरली आहे आणि तणावाची परिस्थिती देखील निर्माण झाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार रामटेक जवळच्या कवडक दुधाळा शांतीनाथ मंदिराजवळील रहिवासी हर्षल धनराज कोटांगले यांच्या गावात राहणाऱ्या काही लोकांशी पैशाचा वाद सुरू होता। या वादातून गुरुवारी रात्री 11 ते 12 वाजेच्या दरम्यान हर्षल धनराज कोटांगले यांचा दुधाळा रोड नगर परिषदच्या क्वार्टरजवळील त्यांच्या मित्रासोबत पैशावरून वाद झाला, ज्यामध्ये मित्रांनी हर्षल कोटांगले यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला करून त्याला जखमी केलं। हा प्राणघातक हल्ला घरापासून काही मीटर अंतरावर झाला। जखमीला रामटेक उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं। तिथे त्याची प्रकृती गंभीर असल्यानं त्याला नागपूर मेयो रुग्णालयात नेण्यात आले होते, पण वाटेतच त्याचा मृत्यू झाला। या घटनेबाबत रामटेक पोलिसांनी गुन्ह्याच्या ठिकाणी सील केले असून रामटेक पोलीस स्टेशनचे ठाणेदार आशाराम शेटे यांच्या पथकासह रात्री उशिरा गुन्ह्याच्या ठिकाणी पोहोचले। पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केलाय। प्रतिनिधी अजय मेहरकुळे, NTV न्यूज मराठी, रामटेक, नागपूर।